चला बघा रे, काल आपण पाहिलं होतं कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे, आता कोडिंग डिकोडिंगचा हा पूर्ण टॉपिक आपण कंप्लीट करून टाकला. जे आज पहिल्यांदा इथे आले असतील किंवा ज्यांचं आज फर्स्ट लेक्चर असेल त्यांनी कोडिंग डिकोडिंगचा जो पूर्ण टॉपिक आहे हा ऑनलाईन करून ठेवायचा आहे, किंवा जेव्हा नेक्स्ट बॅच सुरू होईल त्याच्या सुरुवातीलाच कोडिंग डिकोडिंग चॅप्टर चालू होईल तिथे तो कंप्लीट करून टाकायचा आहे. ठीक आहे, आज आपण बघूत द नेक्स्ट चॅप्टर कुठला असेल, डायरेक्शन सेन्स किंवा डिस्टन्स डायरेक्शन. ठीक आहे, आता बघा डिस्टन्स डायरेक्शनमध्ये काहीतरी बेसिक आपण बघून घेऊ. आता बघा डायरेक्शन्स म्हणजे काय रे, दिशा. ठीक आहे, किती प्रकारच्या दिशा असतात ताई? 4 असतात. ठीक आहे, कुठल्या कुठल्या दिशा असतात? जर मी मराठीत बोलतोय ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा 4 दिशा असतील मेन दिशा. कोणत्या कोणत्या? मराठी झालं काय? ठीक आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे आपल्याला बेसिक माहीत असतात. जर याच मी इंग्लिशमध्ये पाहिल्या आकाश तर कोणत्या असतील? नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. ठीक आहे, आता बा या ज्या डायरेक्शन्स आहेत या तुम्हाला पाठच पाहिजेत. म्हणजे कोणत्या दिशेला कोणती दिशा म्हणतात हे सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजेत. जसं की समजा सूर्य कुठनं उगवतो रे? पूर्वेकडून. ठीक आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल? ईस्टकडनं. आता आपल्याला इंग्लिशचेच क्वेश्चन करायचे आहेत तर या डायरेक्शन आपण आधी पाठच करून ठेवू, याचं स्ट्रक्चर पाठ करून ठेवू. बघा सगळ्यात पहिल्यांदा मी असा एक सिम्बॉल ठेवतो इथे. तुम्हाला कंपास माहिती? कंपास यूज करतात ना. सगळ्यात वरच्या साईडला कोणती डायरेक्शन असते? नॉर्थ. बरोबर आहे, मग इथे सुद्धा ही साईड असणार आहे नॉर्थ. ठीक आहे, आता बघा जर ही नॉर्थ असेल तर या साईडला असते ईस्ट. बरोबर आहे, या साईडला कोणती असते ताई? साऊथ. आणि इकडे कोणती असणार आहे? वेस्ट. ठीक आहे, आता हा जो कंपास आहे हा आपल्याला जशाला तसा पाठ पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जेव्हाही आपल्याला विचारलं की नॉर्थ कुठे आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं पाहिजे कुठं आहे? नॉर्थकडे. ठीक आहे, सॉरी नॉर्थ कुठं आहे? वरच्या साईडला आहे. बरोबर आहे, त्याच्यानंतर ईस्ट कुठे आहे रे बा? ईस्ट कुठे आहे? आता जर मी असा उभा आहे ठीक आहे तर माझ्या वरच्या साईडला कोणती दिशा आहे? नॉर्थ. तर माझ्या उजव्या साईडला ही कोणती असणार आहे? ईस्ट. ठीक आहे, मग मी इथून शॉर्टकटमध्ये काय लक्षात ठेवायला होतो तर उजवा जर असेल तर काय म्हणायचं आहे? ईस्ट. ठीक आहे, उजवा ईस्ट. ठीक आहे, ऊपर काय आहे? नॉर्थ. जसं वरते नॉर्थ आहे तसं खालच्या साईडला काय असणार आहे? साऊथ. ठीक आहे, खाली काय असणार आहे? साऊथ. तर बघा लेफ्ट साईडला डाव्या बाजूला कोणती डायरेक्शन दिलेली आहे? वेस्ट. ठीक आहे, आता इथून हे स्ट्रक्चर लक्षातच ठेवायचं. बघा कसं फास्टमध्ये लक्ष ठेवणार. ऊपर काय आहे? नॉर्थ, नीचे साऊथ. ठीक आहे, जर उजव्या साईडला कोणता आहे? ईस्ट. बघा उजवी साईड कोणती आहे? ईस्ट. आता तुम्ही सुद्धा जेव्हा क्वेश्चन सॉल्व करणार आहे तुमचं नोटबुक तुमच्या समोर असेल. ठीक आहे, असं जर मी नोटबुक दिसतोय ठीक आहे तर त्याच्या बाजूला उजव्या साईडला कोणती दिशा असली पाहिजे? ईस्ट. तर डाव्या साईडला कोणती दिशा असली पाहिजे रे? वेस्ट. ठीक आहे, तर हे स्ट्रक्चर असं पाठच पाहिजे. चला माझ्या मागून म्हणा बरं मग. ठीक आहे, ऊपर काय आहे? नॉर्थ. ठीक आहे, ऊपर नॉर्थ, नीचे साऊथ, नीचे साऊथ, उजवा ईस्ट, उजवा ईस्ट, उजवा डावा. बस हे स्ट्रक्चर जर तुम्ही दिवसभरात आज पाठ करून ठेवलं ठीक आहे तर क्वेश्चन याचे सॉल्व करताना खूप इझी जातं बघा. ठीक आहे, आता याच्यावर बेस क्वेश्चन कसे असतात? समजा एखादा पर्सन आहे, हा पर्सन समजा याचं नाव आपण सुनील ठेवू. ठीक आहे, सुनील हा असा उभा आहे. आता हा ॲरो आहे ना, ॲरो म्हणजे सुनीलचा चेहरा आहे. ठीक आहे, आता सुनील असा उभा आहे. समजा सुनील माझ्यासारखा उभा आहे. आता मला सांगा माझी उजवी साईड. ठीक आहे, आता उजवा आपण लक्षात ठेवलंच आहे. उजवी साईड कोणती असणार आहे? ईस्ट. ठीक आहे, मग सुनीलला कोणीतरी सांगितलं की तुला ईस्ट जायचं आहे, ईस्टच्या डायरेक्शनला जायचं आहे. मग सुनील इथून इथे निघाला. बरोबर आहे, जेव्हा सुनील जातो बघा एकदम सरळ रेषेमध्ये तो जाणार आहे किंवा त्याची डायरेक्शन जी आपण दाखवणार आहे ती एकदम सरळ डायरेक्शनमध्ये असली पाहिजे. आता इथूनला कोणीतरी सांगितलं तू इकडे चुकीच्या रस्त्याने आला, तू एक काम कर, तू नॉर्थ साईडला जा. ते कुठे जा? नॉर्थ साईडला. मग इथनं त्याची नॉर्थ कुठे येणार आहे? बा नॉर्थ कुठं असते? वरच्या साईडला. ठीक आहे, मग सुनील गेला वरच्या साईडला. ठीक आहे, असा गेला. पहिल्यांदा गेला तो 3 किलोमीटर आणि नंतर गेला तो 3 किलोमीटर. आता या डायरेक्शन्सवर क्वेश्चन कसा विचारला तो एकदम बेसिक क्वेश्चन आहे की सुनील हा सुरुवातीला नॉर्थ दिशेला बघत असेल
त्याच्यानंतर तो 3 किलोमीटर ईस्टकडे गेला आणि 3 किलोमीटर परत नॉर्थकडे गेला. आता सुनील ज्या जिथे उभा आहे त्या ठिकाणापासून त्याची पूर्वीचं ठिकाण कोणत्या दिशेला आहे. ठीक आहे, असा एक बेसिक क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणताल सर हे तर तिरप्या साईडला आलं, आपण तर बघितलं फक्त 4च डायरेक्शन. मग मधल्या डायरेक्शन्स आता पुढे बघा. 4 आपल्या झाल्या मेन डायरेक्शन, पण यांच्यामध्ये जर कोणी असेल बघा, नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये जर एखादा पर्सन एखादा एलिमेंट जर असेल तर याला ही जी डायरेक्शन असते ना, ही डायरेक्शन कोणती म्हटलं जाईल? नॉर्थ आणि ईस्ट. ठीक आहे, इंग्लिशमध्ये एकदम सोपं जातं बघा. या जागी जर मराठीत असतं तर नैऋत्य, वायव्य, ईशान्य असे नावं असतील. ठीक आहे, पण इंग्लिशमध्ये सोपं आहे. जर नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये जर एखादा एलिमेंट असेल किंवा एखादा पर्सन असेल तर याला ही डायरेक्शन कोणती समजली जाते? नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, जर नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये जर असेल तर काय असते? नॉर्थ ईस्ट. जर तो ईस्ट आणि साऊथ यांच्यामध्ये असेल तर कोणता असेल? साऊथ ईस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणता असेल इथं? साऊथ वेस्ट. ठीक आहे, आणि लास्टला इकडे कोणती डायरेक्शन असेल तर नॉर्थ वेस्ट. ठीक आहे, अशा या टोटल 8 दिशा आपल्याकडे आहेत. ठीक आहे, त्यातल्या मेन 4 दिशा आहेत त्या नेहमी पाठच असल्या पाहिजेत. ऊपर नॉर्थ, नीचे साऊथ, उजवा ईस्ट, डावा वेस्ट, हे एकदम पाठच असलं पाहिजे. कळलं पहिला पॉईंट. ठीक आहे, आता दुसरा पॉईंट असा आहे लेफ्ट आणि राईट. ठीक आहे, लेफ्ट आणि राईट कसं बघायचं? आता बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला लेफ्ट आणि राईटवर क्वेश्चन येतील स्वतःचेच लेफ्ट आणि राईट चेक करायचे. ठीक आहे, जर समजा इथे आपण पहिला क्वेश्चन पाहिला होता सुनील. ठीक आहे, हा सुनील असा आहे. आता सुनील याचा चेहरा बघा कुठे बघतोय? हा नॉर्थकडे. ठीक आहे, मग आता याचा राईट कुठे असेल? इकडच्या साईडला. बरोबर आहे, राईट कुठे असेल? इकडच्या साईडला. तर इकडनं हा गेला राईट बघा 3च किलोमीटर. ठीक आहे, आता बघा जेव्हा जेव्हा लेफ्ट आणि राईटवर क्वेश्चन येतात हा जो ॲरो आहे ना हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो इथे. ठीक आहे, आता बघा जर सुनील हा सरळ सरळ गेलाय तर तो असा इमॅजिन करा. ठीक आहे, तो असाच गेलेला आहे. आता मी बोर्ड तर फिरवू शकत नाही. ठीक आहे, मग तुम्ही फक्त इमॅजिन करा. तुम्ही तुमची नोटबुक फिरवू शकता. ठीक आहे, आता सुनील कुठे गेला? राईट साईडला गेला 3 किलोमीटर. आता त्याला कोणीतरी सांगितलंय तुला कुठं जायचं आहे? लेफ्ट साईडला. आता सुनीलची लेफ्ट साईड कुठे असेल? वरते. ठीक आहे, बघा हे लेफ्ट आणि राईट चेक करताना स्वतः एकदा घरात चालून बघा. ठीक आहे, तुमचाच लेफ्ट आणि तुमचीच राईट हेच बघायचं असतं इथं. ठीक आहे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरमध्ये. दुसरा पॉईंट हा लेफ्ट आणि राईट. हे पुढे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे जेव्हा तुम्ही महत्त्वाची चॅप्टर करताल. जसे की समजा सिटिंग अरेंजमेंट असेल तर सिटिंग अरेंजमेंटमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट लेफ्ट आणि राईट असणार आहे. ठीक आहे, आता बघा याचा ॲरो कुठं दाखवतोय? इकडच्या साईडला. याचा आता लेफ्ट कुठं असेल? वरच्या साईडला. बघा याचा लेफ्ट कुठे? आकाश वरच्या साईडला. तर इकडे जर तो गेला ठीक आहे, परत एकदा किती किलोमीटर जातो? 3. ठीक आहे, आता सध्या किलोमीटर काय ते नंतर सांगतो मी कसं लिहिलेत तर. ठीक आहे, आता लेफ्टला गेला. आता आकाश इथनं सांगायची राईट. आपण सगळ्यात पहिले लेफ्ट आणि राईटच चेक करू. ठीक आहे, आता याचा राईट कुठं असणार आहे? हे बघा याचा राईट आणि लेफ्ट चेक करताना फक्त ॲरो बघायचं आहे. ठीक आहे, ॲरो कुठं आहे? वरच्या साईडला. बघा हा पर्सन माझ्यासारखं बघतोय, इकडे समोर बघतोय. आता माझा राईट कुठे आहे? इकडे. म्हणून याचा राईट सुद्धा इकडेच असणार आहे. कळतंय? ठीक आहे, आता सांग बरं याचा राईट कुठे आहे? खाली असेल. ठीक आहे, याचा राईट कुठे आहे? खाली असेल. आता खाली इमॅजिन करा हा कुठे जातोय? साऊथला, खालच्या साईडला जातोय. म्हणजे त्याचा चेहरा कसा असला पाहिजे? असा. ठीक आहे, जेव्हा मी एखाद्या रस्त्याला जातोय, ठीक आहे, मी एखाद्या रस्त्याला जातोय तर माझा चेहरा मी असा करून चालेल का रे? नाही, मी एकदम सरळ सरळ माणूस आहे. मी समोर बघूनच चालतो. ठीक आहे, मग मी जर असा चालतो आहे तर हा ॲरो सुद्धा तसाच येणार आहे. मग मी सध्या कुठे बघतोय? साऊथकडे बघतोय. जर मी साऊथकडे बघतोय तर माझा राईट कुठे असणार आहे? आता इकडे. ठीक आहे, राईट इकडे असणार आहे तर लेफ्ट कुठे असणार मित्रा? इकडच्या साईडला. बरोबर आहे. मग आता मला इकडून जायचं आहे समजा राईट. ठीक आहे, आता मयुरी याचा लेफ्ट साईड कुठे असेल? बघा परत एकदा इमॅजिन करा हा कुठे बघतोय? असा इकडच्या साईडला बघतोय. आता याचा लेफ्ट कुठे असणार आहे? खालच्या साईडला. बरोबर आहे. ठीक आहे, इकडनं परत गेला तो खालच्या साईडला. आता परत सांगा बरं याचा लेफ्ट साईड कुठे असेल?
इकडे असेल. कसा बघतोय हा खालच्या साईडला बघतोय. आता याचा लेफ्ट कुठं आहे इकडच्या साईडला. बघा हे असा त्याचा लेफ्ट असणार आहे. ठीक आहे. हे लेफ्ट आणि राईट आल्याशिवाय क्वेश्चन पुढे येत नाही. कळतं इथपर्यंत एकदम बेसिक होतं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून पुढचा कोणता पॉईंट आहे आपल्याला बघण्यासारखा तर तो असेल हायपोथिनियस. ठीक आहे. हायपोथिनियस म्हणजे कोण कर्ण बघितलंय पायथागोरस थेरम किंवा पायथागोरसचा सिद्धांत. ठीक आहे मराठीत. तर पायथागोरसचा सिद्धांत काय होता हायपोथिनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता मी इथं साइड 1 साइड 2 लिहिलाय. ठीक आहे. तुम्ही लेंथ आणि ब्रेड सुद्धा लिहू शकतात किंवा लांबी आणि उंची असंही लिहू शकता किंवा बाजू 1 बाजू 2 जे काही फॉर्म्युला तुम्ही लिहितायत त्याला काही जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे. तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे ते जास्त इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग आता हायपोथिनस कास्ट बघा जर एखादा एलिमेंट इथे आहे तो इकडच्या साईडला गेला. ठीक आहे. इकडच्या साईडला गेला वेस्ट साईडला गेला. किती गेलाय 3 किलोमीटर. ठीक आहे. इथून तो नॉर्थ साईडला गेला. कुठे गेला नॉर्थ साईडला वरच्या साईडला. ठीक आहे. वरच्या साईडला तो किती गेला 4 किलोमीटर. आता बघा एक पॉईंट सांगायचं राहिला इथे तुमचा डिस्टन्स कसा असेल. डिस्टन्स म्हणजे काय ताई अंतर. ठीक आहे. अंतर कसं असणार आहे. अंतर नेहमी आपण कशामध्ये मोजतो किलोमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये. एकदमच छोटा असेल तर MM मध्ये. बरोबर आहे. तर इथे समजा मी किलोमीटर लिहिलंय. ठीक आहे. तर मी फक्त एखादा डिजिट लिहिला तरी चालेल. फक्त मला समजला पाहिजे असं क्वेश्चनमध्ये लिहून ठेवा. ठीक आहे. नेहमीच असं 3 किलोमीटर वगैरे नाही लिहिलं तरी चालेल. बघा आता जेव्हा हा एलिमेंट इथे आहे आणि तो वेस्ट साईडला गेला 3 किलोमीटर तो जाताना एकदम सरळ जाणार. जाताना एकदम सरळ जाणार आणि तिथून त्याला कोणी सांगितलं असेल की नॉर्थ साईडला जायचंय किंवा इथनं त्याला जायचंय राईट साईडला. तो एक्झॅक्टली बघा 90 अंशाचा कोन क्रिएट करतो. किती कोन क्रिएट करणार 90 अंशाचा. जेव्हा जेव्हा आपला जो कोणी एलिमेंट असेल किंवा पर्सन असेल त्याला जर टर्न घ्यायचा असेल तो 100% 90 अंशाचा कोन क्रिएट करणार. ठीक आहे. जर समजा बघा इमॅजिन करा की मी असा चालतोय. जर मला राईट जायचं असेल तर मी एक्झॅक्टली 90 अंशाचा कोन घेणार. आता 90 अंशाचा कोन जर मी असा बघत असेल तर मी सरळ जाणार असा. बरोबर आहे. हा टर्न मी असाच घेणं. असा काही तिरपा तारपा घ्यायचा नाही आहे. ठीक आहे. कसं असतं आपण गाडीने चालतो मधात एखादी गाडी गेली भस्कन असं तिरपा चालला तो. ठीक आहे. इथं टर्न तिरपा तारपा नाही घ्यायचा आहे. एकदम 90 अंशाच्या कोनमध्येच जायचं आहे. बरोबर आहे. आता बा हा 3 किलोमीटरची ही रेषा आहे. ठीक आहे. इकडे तो नॉर्थला गेला. किती गेला 4 किलोमीटर. आता बघा कसं असतंय की डिस्टन्स आहे 3 किलोमीटर. ठीक आहे. ही गेला 4 किलोमीटर. या 3 किलोमीटरपेक्षा 4 किलोमीटरची लाईन मोठी दिसली पाहिजे. ठीक आहे. नाही तर मोस्टली पोरं काय करतात याची लहान काढतात याची अजूनच लहान काढतात मग तर पुढे गेल्यानंतर क्वेश्चन चुकतो. ठीक आहे. मग आता एकदम स्केल लावून पण नाही पण अप्रॉक्सिमेटली या लाईन छोट्या दिसल्या पाहिजेत या मोठ्या दिसल्या पाहिजेत ज्याचं युनिट मोठं असेल. कळतं इथपर्यंत. आता या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलाय की पर्सन जो होता आपला तो इथे होता. समजा हे त्याचं होम आहे. ठीक आहे. आणि इथे तो गेला. इथे कुठे गेला समजा क्लासला गेला. ठीक आहे. तर क्वेश्चन असा विचारला तो की या क्लास ते होम यांचं मिनिमम डिस्टन्स काय. जर तुम्हाला मिनिमम डिस्टन्स विचारला असेल तर या जी पॉईंट आहे हे 2 पॉईंट जॉईन करून टाका. आता विचारलेलं डिस्टन्स कोणतं आहे तुमचं हे विचारलेलं. ठीक आहे. आता बघ हा एक ट्रायंगल तयार झाला. हा ट्रायंगल कोणता राहील 90 अंश कोनवाला म्हणजे काय राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आता राईट अँगल ट्रायंगलची जी समोरची बाजू असते याला म्हणतात हायपोथिनियस. काय म्हणतात हायपोथिनियस किंवा मराठीत काय म्हणतो मी कर्ण. ठीक आहे. जर हा हायपोथिनियस असेल तर हा आपला फॉर्म्युला इथे लागतोच. बघा आता हायपोथिनियस आपल्याला काढायचं आहे आणि फॉर्म्युला काय हा हायपोथिनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं साइड 1 किंवा आपण बेस म्हणू. ठीक आहे. हा 3 आहे मग 3 चा स्क्वेअर प्लस दुसरा कोण आहे 4. हा 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सर काय येणार हायपोथिनियस स्क्वेअर. बरोबर आहे. आता पुढे बघा 3 चा स्क्वेअर किती येतो रे 9. ठीक आहे. प्लस 4 चा स्क्वेअर किती येतो 16
इज इक्वल टू हायपोथिनियसचा स्क्वेअर किती येणार, तो तर तसाच येणार ना सर, त्याचा थोडी काढायचा आहे. ठीक आहे, बघा हायपोथिनियस स्क्वेअर जसाल तसं लिहून ठेवलं. दोघांची ॲडिशन करून टाकू. 25 इज इक्वल टू काय येणार, हायपोथिनियस स्क्वेअर. पण हायपोथिनियस स्क्वेअर काढायचं आहे का आपल्याला, नाही, आपल्याला फक्त हायपोथिनियस पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायला लागेल, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. जर मी दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतलं तर आन्सर काय येईल इथे h, आणि याचा स्क्वेअर रूट घेतला तर काय येईल 5. ॲक्च्युली ±5 येत असतंय, पण बाय डिफॉल्ट आपल्याला एवढ्याची काही गरज नाही आहे. मग आन्सर आपण +5 घेऊ शकतो. कळलं इथपर्यंत. आता हा जो क्वेश्चन होता ना एकदम बेसिक होता. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताल सर हे तर ट्रिपलेटमध्ये सुद्धा येतं. ट्रिपलेटमध्ये म्हणजे कसं की एक साईड जर 3 असेल, दुसरी साईड जर 4 असेल तर हायपोथिनियस 5च येणार आहे. ठीक आहे, हे कन्फर्म आहे. मग येतं ना. ठीक आहे, काही ट्रिपलेट तुम्हाला पार्ट पण करावं लागतील. जसं की समजा 6, 8 नंतर हायपोथिनियस किती येणार आहे, 10च येणार आहे. हे सुद्धा माहीत पाहिजे. त्याच्यानंतर अजून कोणता असतो, 12, 12 आणि 5 यांचा हायपोथिनियस किती येणार आहे, 13 असाच येणार आहे. हे ट्रिपलेट आहे, हे फिक्स्ड आहेत, यांची व्हॅल्यू अशीच येणार आहेत. तर काही ट्रिपलेट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत. आता बा परत पहिल्यापासून आपण काय बघितलं आज ते लक्षात घेऊ. ठीक आहे, पहिला पॉईंट कोणता पहिला होता, पण डायरेक्शन्स. कुठल्या कुठल्या डायरेक्शन्स असतात रे, ऊपर कोण आहे, नॉर्थ. ठीक आहे, ऊपर नॉर्थ, नीचे साऊथ, ऊपर नॉर्थ, नीचे साऊथ, उजवा ईस्ट, उजवा ईस्ट, उजवा ईस्ट, डावा डावा. बस याच पद्धतीनं तुम्ही 3 ते 4 वेळा ठीक आहे दिवसात केलंच पाहिजे. ठीक आहे, तर तुमच्या बरोबर लक्षात येईल. कळतंय. ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, लेफ्ट आणि राईट. ठीक आहे, लेफ्ट आणि राईट एवढे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पूर्ण सिटिंग अरेंजमेंट तुमचं लेफ्ट आणि राईटमध्येच जात आहे. म्हणून आत्तापासूनच चांगली तयारी करायची लेफ्ट आणि राईट. लेफ्ट आणि राईट जेव्हा आपण चेक करतो स्वतःचेच लेफ्ट आणि राईट चेक करायचे असतात. ठीक आहे, जर मला डाव्या साईडला जायचं आहे तर तुमचा स्वतःचाच डावा तुमचा आला पाहिजे. जेव्हा राईट साईडला जायचं आहे तर स्वतःचाच राईट तुमचा आला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पाहिलं आपण हायपोथिनियस. हायपोथिनियसचा फॉर्म्युला काय होता, ठीक आहे, हायपोथिनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2चा स्क्वेअर, किंवा याला आपण बेस किंवा लेंथ किंवा हाईट्स असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. आता आपण डिरेक्टली चालू करू याच्यावरचे क्वेश्चन्स. ठीक आहे, पहिले 4 ते 5 क्वेश्चन मीच सॉल्व्ह करून देतो, नंतर पुढचे तुम्हाला करायचे. ठीक आहे, नोटबुक आहे का, नोटबुक तर असेल ना, मी नोटबुकच विचारलंय सध्या. हां, बुक असेल तर सेकंड पार्टमध्ये बघा. ठीक आहे, सेकंड पार्टमध्ये पेज नंबर किती आहे, ताप झालं रे बाबा. हां बघा मागच्या साईडला दिसते तिकडे, आता दिसतंय. आता दिसतंय ताई, नसेल दिसत तर समोर जागा आहे. ठीक आहे, इकडे येऊ शकता. तुला दिसतंय मित्रा. बरं आता पहिल्यांदा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय म्हणतोय बघा. ठीक आहे, या क्वेश्चनमध्ये एकदम हळूहळू वाचलं तरी चालेल, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत.
ठीक आहे. आता काय म्हणतोय, टाउन डी, ठीक आहे, एक शहर डी नावाचं आहे. शहर कुठलं आहे, डी. टाउन डी इज 13 किलोमीटर. आता बा किती किलोमीटर आहे, 13. पुढे काय सांगितलंय, टुवर्ड्स द ईस्ट, ठीक आहे, ईस्ट ऑफ कोणाच्या सांगितलंय, टाउन एच्या, ठीक आहे. आता बा परत पहिल्यापासून सेंटेन्स वाटता पूर्ण. काय म्हणतो, टाउन डी इज 13 किलोमीटर टुवर्ड द ईस्ट ऑफ, कोणाच्या ईस्टला, द ईस्ट ऑफ टाउन डी ए, ठीक आहे, टाउन एच्या ईस्टला. पण सर टाउन ए कुठं आहे माहिती आहे का आपल्याला, अजून नाही. मग अशा वेळेस तुम्ही टाउन ए कुठेही घेऊ शकता. समजा मी म्हटलं हा पॉइंट ए आहे किंवा टाउन ए आहे, ठीक आहे. आता याचा ईस्ट, आता नॉर्थ आणि ईस्ट हे काही बदलत नाही आहेत, ठीक आहे. मग आता याच्या उजव्या साईडला म्हणजे इकडे कुठे असणार आहे, इकडे असं कुठंतरी टाउन डी असणार आहे, ठीक आहे, शहर डी असणार आहे. बघा पुढे काय म्हणतोय, ए बस स्टार्ट्स. आता ए बस नाही आहे ती, अ बस आहे, म्हणजे एक बस, ठीक आहे. अ बस स्टार्ट्स फ्रॉम टाउन ए, ट्रॅव्हल 8 किलोमीटर टुवर्ड द वेस्ट. आता टुवर्ड द वेस्ट, वेस्ट कडे वळणार आहे, ठीक आहे. आता जर बा एक बस जी आहे ती इथून निघाली, ए पासनं निघाली आणि कुठे जाणार आहे, वेस्टकडे 8 किलोमीटर, ठीक आहे. आता इथून वेस्टकडे, वेस्ट म्हणजे कुठे, डाव्या बाजूला, किती जाणार आहे ती, 8 किलोमीटर. किती जाणार आहे, 8 किलोमीटर. आता बा पहिलं आपलं डिस्टन्स किती होतं, 13, ते माझं लिहायचं राहिलं. हे युनिट सगळ्यात पहिले लिहिणे गरजेचे आहे, ठीक आहे. आता बा ए आणि डी यांच्यामध्ये किती आहे, 13 किलोमीटर होतं. तिथून एक बस निघाली, 8 किलोमीटर कुठे गेली, वेस्टला गेली, म्हणजे डाव्या साईडला गेली. नंतर पुढे काय सांगितलं बा, टुवर्ड द वेस्ट अँड टेक्स अ राईट टर्न. आता याचा अर्थ काय होतो की वेस्टला ती गाडी 8 किलोमीटर गेल्यानंतर ते काय करते, राईट टर्न घेते. आता मला सांगा 8 किलोमीटर ही बस गेली, आता याचा राईट टर्न कुठे येईल, वरती नॉर्थला, ठीक आहे. आता त्याने समजा असा राईट टर्न घेतलाय, आता कुठे गेली आपण ते पुढे चेक करू. बघा आफ्टर टेकिंग राईट टर्न, हो सर आम्ही राईट टर्न घेतलाय. इट ट्रॅव्हल्स 5 किलोमीटर, किती गेलाय, 5 किलोमीटर अँड रिचेस टाउन बी. आता बा इथना राईट टर्न घेतल्यानंतर तो जातो 5 किलोमीटर वरच्या साईडला आणि इथं कोण भेटला त्याला, टाउन बी, बॉम्बे. कळतं इथपर्यंत. आता बा पुढे काय म्हटलंय, फ्रॉम टाउन बी द बस टेक राईट टर्न अगेन. आता बघा बस अशी चालली होती, बघा ॲरो दिसतोय, ठीक आहे, म्हणजे बसची डायरेक्शन दिसते. इथून त्यांनी राईट टर्न घेतला, आता याचा राईट टर्न कुठे येईल, ईस्टकडे, ठीक आहे. इथनं राईट टर्न घेतला आणि काय कुठे गेला बघा, राईट टर्न अगेन अँड ट्रॅव्हल 21 किलोमीटर अँड स्टॉप्स, ठीक आहे. आता इथून त्याने राईट टर्न घेतला आणि सरळ सरळ गेला आणि बरोबर 21 किलोमीटर झाल्यानंतर स्टॉप केला, बस स्टॉप केली, बरोबर. आता बा पुढे हाऊ फार, आता पुढे तो क्वेश्चनच विचारला आहे, ठीक आहे. पण आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही बरोबर इथनं बस स्टार्ट केली आणि इथंच का बरं येऊन थांबवली. त्याने आपल्याला किती सांगितलंय, 21 किलोमीटर, बरोबर. किती सांगितलंय, 21 किलोमीटर. जर मी खालचं डिस्टन्स बघितलं इथून या इथपर्यंत, बघा इथून इथपर्यंतचं किती आहे, 8 आहे. इथून इथपर्यंतचं किती आहे, 13, ठीक आहे. म्हणजे दोघांची काय होणार आहे, ॲडिशन, ठीक आहे. 8 + 13 किती आले, 21. आता ही लाईन जर डिस्टन्स 21 आहे, वरचं पण 21 आहे, तर हे एक दोघांना कसे असतील, पॅरलल, ठीक आहे. का पॅरलल असेल, कारण जेव्हा टर्न घेतलाय हा 90 अंशाचा आपण कोन क्रिएट केलाय, ठीक आहे. म्हणून ह्या ज्या लाईन असतील एकमेकांना पॅरलल असतील, समांतर असतील, या लाईन्स कितीही मोठे केल्या तर एकमेकांना कधीही टच करणार नाही, ठीक आहे. तर पॅरलल आहेत आणि त्यांच्यामधलं अंतर सुद्धा कसं असणार आहे, समान असणार आहे. या लाईन्स कितीही मोठ्या गेल्या, दूर पर्यंत जरी गेल्या, त्या दोघांमधलं अंतर कसं असणार आहे, सेमच असणार आहे, बरोबर आहे, ठीक आहे. आता बा पुढे आता क्वेश्चन काय विचारला, तर बा जेव्हा केव्हा हाऊ फार असं म्हटलेलं असेल, हाऊ फार म्हणजे किती दूर, म्हणजे काय विचारलंय तुम्हाला, अंतर, डिस्टन्स विचारलंय, ठीक आहे. आता डिस्टन्स काढायचं आपल्याला, कशामधलं ते पुढे बघू. अँड टुवर्ड्स विच डायरेक्शन, आता दिशा पण विचारली आहे, ठीक आहे, दिशा विचारली आहे. मस्ट द बस ट्रॅव्हल टू रीच टाउन डी. बघा क्वेश्चनचा अर्थ काय म्हणतोय, हाऊ फार किती दूर आहे म्हटला, काय दूर आहे,
टुवर्ड्स विच डायरेक्शन, दिशा पण मागितली आहे. मस्ट द बस ट्रॅव्हल टू रीच टाउन डी, जर त्या बसला कोणत्या दिशेला जायचंय आणि किती अंतर कापून जायचंय, कुठे जायचंय तर टाउन डी कडे, शहर डी कडे. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले बस कुठे होती आपली, इथे. ठीक आहे, सगळ्यात शेवटी, सॉरी. आता इथनं आपल्याला कोणत्या साईडला जायचंय, जर टाउन डी कडे जायचं असेल तर खालच्या साईडला जायचंय, साऊथ साईडला जायचंय. मग इथून आपली डायरेक्शन काय आली पाहिजेत, साऊथ. ठीक आहे, डायरेक्शन कोणती असली पाहिजेत, साऊथ. ठीक आहे, म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला भेटलं, डायरेक्शन कोणती पाहिजे आपल्याला, साऊथ. पण आता किती दूर जायचंय, अंतर पण दिलेलं आहे, इथून इथपर्यंत जायचंय, एवढा डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचंय. तर मला एक सांगा ताई, जर हे अंतर किती होतं रे, हे 5. ठीक आहे, जर हे 5 असेल तर मधलं किती असेल, 5. इथलं किती असेल, इथलं किती असेल मग 5. का बरं, कारण या दोन लाईन एकमेकांना कशा आहेत, पॅरलल. या दोघांमधलं अंतर जे असणार आहे ते सेम असणार. मग फायनल आन्सर आपलं कसं आलं पाहिजे, या बसला कोणत्या साईडला जायचंय, खालच्या साईडला, साऊथला जायचंय. आणि किती किलोमीटर जायचंय तर 5 किलोमीटर. बरोबर आहे. मग खालच्या साईडला म्हणजे साऊथला 5 किलोमीटर. बघा इथे 13 आणि साऊथ आहे, चालेल का, नाही, मला 5 आणि साऊथ पाहिजेत. ठीक आहे, फर्स्ट नाही, सेकंडमध्ये चालेल का, वेस्ट, नाहीच. ठीक आहे, थर्डमध्ये 21 किलोमीटर साऊथ, 21 नाही पाहिजे सर. इथे बघा साऊथ, डी ऑप्शन बघा, 5 किलोमीटर टुवर्ड द साऊथ. ठीक आहे, हेच ते माझं आन्सर होतं. कळ्या का भावचळ्या, नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा दुसरा क्वेश्चन. आता याची डायग्राम मी अशीच ठेवतोय, सध्यापुरती अशीच ठेवतोय. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन काय म्हणतो, सेकंड क्वेश्चन, बबलू. बबलू वॉक 40 मीटर टुवर्ड द वेस्ट. आता बबलू कुठे गेला, वेस्टकडे गेला, 40 किलोमीटर. ठीक आहे, 40 मीटर सॉरी. समजा हा जो डब्ल्यू आहे तो इथे आहे. ठीक आहे, पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही कुठेही घेऊ शकता. ठीक आहे, तुमच्या कम्फर्टनुसार. समजा हा जो डब्ल्यू आहे तो इथे आहे आणि 40 किलोमीटर कुठे गेला तो, वेस्टकडे. ठीक आहे, इथनं गेला तो वेस्टकडे 40 मीटर. बर, पुढे टुक्स अ लेफ्ट टर्न अँड वॉक 30 मीटर. बघा आता इथनं त्यांनी लेफ्ट टर्न घेतला. आता याचा लेफ्ट टर्न कुठे येईल, साऊथला, खालच्या साईडला. आता इथनं किती गेला तो, 30 मीटर. ठीक आहे, बघा 40पेक्षा 30 लहान दिसला पाहिजे. ठीक आहे, नंतर पुढे काय सांगितलं, ही देन टूक अ राईट टर्न अँड वॉक 20 मीटर. आता अगेन, आता बघा इथनं त्याने राईट टर्न घेतला. आता तो कुठे बघतोय रे, खालच्या साईडला. आता त्याचा राईट टर्न कुठे येणार आहे, इकडच्या साईडला. किती गेलाय, 20 मीटर. ठीक आहे, किती गेलाय, 20 मीटर. बघा इकडनं तो असा जातोय, पण किती जातोय, फक्त 20 मीटर. ठीक आहे, आला 20 मीटर. नंतर पुढे बघा, ही अगेन टूक अ राईट टर्न वॉक 30 मीटर. आता परत एकदा तो राईट टर्न घेतो. आता तो कसं बघतोय, वेस्टकडे बघतोय. आता त्याचा राईट कुठं असणार आहे, वरच्या साईडला, नॉर्थ साईडला. किती जाणार आहे तो, अगेन 30 मीटर. ठीक आहे, किती जाणार आहे, 30 मीटर. मग इथून जर तो वरच्या साईडला आला, किती आला, 30 मीटर. ठीक आहे, आता पुढे बा, हाऊ फार, म्हणजे क्वेश्चन सुरू झाला आहे. आता काही गोष्टी इथेच बघून घ्या. ठीक आहे, डायग्राम तुमची अशी आली पाहिजे. बघा आता काय केलंय, तो सगळ्यात पहिल्यांदा वेस्टला गेला 40 किलोमीटर. तिथून त्याने लेफ्ट टर्न घेतला 30 मीटर. परत एकदा राईट टर्न घेतला 20 मीटर आणि परत राईट टर्न घेतला 30 मीटर. आता मला एक गोष्ट सांगा, ही जी लाईन आहे हिचं डिस्टन्स किती आहे, 30. ठीक आहे, या लाईनचं डिस्टन्स किती आहे, 30. ठीक आहे, इथे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. याचा अर्थ ह्या दोन लाईन कशा आहेत, पॅरलल आहेत. ठीक आहे, दोन लाईन कशा आहेत, पॅरलल आहेत. जर इथं जर एवढं अंतर 20 असेल तर मला सांगा एवढं अंतर किती असणार आहे, 20. बरोबर नाही इथपर्यंत. ठीक आहे, आता क्वेश्चन बघा काय म्हणतो, हाऊ फार, म्हणजे डिस्टन्स विचारलंय. ठीक आहे, डिस्टन्स विचारलंय. वॉज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. आता बघा डिस्टन्स कुठून विचारलं ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कुठून विचारलंय, स्टार्टिंग पॉइंट पासून. ठीक आहे, आता बघा स्टार्टिंग पॉइंट कुठे होता आपला, इथून. आता इथून आणि शेवटचा पॉइंट कुठे, इथे. म्हणजे एवढं डिस्टन्स आपल्याला विचारलंय. मग सांगा बरं, सर सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथे काय करावं लागेल, हे 40 आणि इथले 20 हे वाले दोघांची काय करावं लागेल मला, ॲडिशन. तर आन्सर किती येणार आहे, 60 मीटर. ऑप्शन कुठे दिसतंय बघा, हां इथे दिसतंय, बी बॉम्बे. ठीक आहे, लिहायचं आहे का क्वेश्चन,
नाही, काही गरज नाही आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, नंतर वाटलं तर वेळ देतो. ठीक आहे, आता बघा थर्ड क्वेश्चन बघू पुढे. कुठे गेला आपला पेन? हां, वा थर्ड नंबर मी सांगतो, नंतर 4 आणि 5 तुम्ही करायचं आहे. सेम क्वेश्चन आहेत सगळे. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिल्यांदा काय सांगतो, निखिल वॉक 30 मीटर टुवर्ड द ईस्ट. निखिल जो आहे तो ईस्टकडे गेला आहे. ठीक आहे, मग आता समजा निखिल इथं उभा असेल तर तो ईस्टकडे, ईस्ट कुठं असणार आहे? उजव्या साईडला. ठीक आहे, मग इथला तो गेला उजव्या साईडला, किती गेला रे बा? 30 मीटर टुवर्ड द ईस्ट अँड टूक अ लेफ्ट टर्न. आता बा असा तो इथून इथपर्यंत ईस्टकडे गेला 30 मीटर आणि टूक अ लेफ्ट टर्न. आता तो लेफ्ट टर्न कुठे गेला ताई? वरते. ठीक आहे, नॉर्थ साईडला गेला. आता लेफ्ट टर्न घेतला समजा अँड वॉक 20 मीटर. आता लेफ्ट टर्न घेतल्यानंतर तो किती जातो? 20 मीटर. ठीक आहे, मग इथून इथपर्यंत आला तो असा इथपर्यंत 20 मीटर. पुढे काय सांगितलं आहे? ही अगेन टूक अ लेफ्ट टर्न अँड वॉक 30 मीटर. परत एकदा तो लेफ्ट टर्न घेतो. आता त्याचं लेफ्ट टर्न कुठे येईल? वेस्ट साईडला. ठीक आहे, मग इकडनं तो असा इकडे आला, परत किती आला? 30 मीटर. आता बघा इथून जेव्हा तो वरच्या साईडला जातोय, ठीक आहे, तर किती 90 अंशाचा कोन क्रिएट करेल. ठीक आहे, इथे सुद्धा लेफ्ट टर्न मारला म्हणजे 90 अंशाचा कोन क्रिएट करेल. मग या दोन लाईन एकमेकांना कशा आहेत? पॅरलल आहेत, समांतर आहेत. त्यातल्या त्यात दोघांचं डिस्टन्स सेम आहे. याचा अर्थ या दोघांचे पॉईंट एकमेकांच्या समोरासमोर आले पाहिजेत सगळ्यात शेवटी. बरोबर आहे. आता इथं जर बेसिक बघितलं तर हे जर अंतर 20 आहे तर हेच अंतर किती असणार आहे? इथे 20च असणार आहे. ठीक आहे, आता पुढे क्वेश्चन काय विचारलाय बघा. हाऊ फार डिस्टन्स विचारलंय अँड इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा. आधीच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं की स्टार्टिंग पॉईंटपासून त्यांचा एंडिंग पॉईंटचं डिस्टन्स किती आहे. ठीक आहे, तर इथे सुद्धा तसंच विचारलंय काहीतरी. हाऊ फार म्हणजे किती दूर आहे आणि कोणत्या डिरेक्शनला आहे, कुठून विचारलंय ते महत्वाचं. फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट, त्यांनी एंडिंग पॉईंट म्हटलंय का? नाही, स्टार्टिंग पॉईंटपासून तो कोणत्या दिशेला आहे. मग आता बघा स्टार्टिंग पॉईंट कुठे होता? हा वाला दिशा. ठीक आहे, हा वाला पॉईंट आहे स्टार्टिंग पॉईंट. आता इकडून तो कोणत्या साईडला आहे? या साईडला आहे, म्हणजे वरच्या साईडला आहे. आणि वरची साईड म्हणजे कोणती? नॉर्थ. ठीक आहे, तर पहिले डायरेक्शन कोणती आली पाहिजेत? नॉर्थ. ठीक आहे, आणि पुढे काय सांगितलं त्यांनी? काय विचारलंय सॉरी, तर डिस्टन्स पण विचारलंय. तर मग हे तर आपण आधीच कॅल्क्युलेट केला. इथे जर 20 आहे तर हे सुद्धा किती असणार आहे? 20. तर मग आन्सर काय असलं पाहिजेत? 20 नॉर्थ. ठीक आहे, बघा तसं काही ऑप्शन आहे का? हो, फर्स्ट ए ऑप्शन आहे आकाश. आलं. ठीक आहे, इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? बघा या टाईपचे क्वेश्चन एकदम बेसिक क्वेश्चन असतील. ठीक आहे, तुम्ही जर प्रीच्या एक्झामला गेलात, ठीक आहे, तर सेम या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतील. जर प्रीमध्ये बघितलं तर हा जो चॅप्टर आहे हा 2 ते 3 मार्क सहज देऊन जाऊ शकतो. ठीक आहे, जर मेन्समध्ये या टाईपचे क्वेश्चन आले तर थोडेसे ॲडव्हान्स लेवलला येतील आणि 2 ते 5 मार्कांपर्यंत येऊ शकतात. ठीक आहे, मग त्यानुसार सुद्धा याची आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे. ठीक आहे, मग आता एक काम करा, 2 मिनिटाचा वेळ देतो. जास्त हार्ड क्वेश्चन नाही, एकदम इझी आहे. 2 मिनिटामध्ये तुमचं 4 आणि 5 हे दोनही क्वेश्चन तुमचे सॉल्व झाले पाहिजेत, नाहीतर मी करून देतो. चालेल ना? ठीक आहे, 4 आणि 5 दोनच करायचे आहेत बघा. तीन मिनिटं घ्या. तीन मिनिट देतो. क्वेश्चन नंबर सॉल्व करायचा आहे तुम्हाला 4 and 5.
सो टाइम्स अप. बघा हे 2 क्वेश्चन आहे एकदम बेसिक क्वेश्चन होते. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आता यायलाच पाहिजेत. आलेत ना? हो की नाही? हो. ठीक आहे. बघा एकदमच सोपे क्वेश्चन होते, असं काही नव्हतं. ठीक आहे, एकदम बेसिक क्वेश्चन होते. बघा तरी एकदा सॉल्व करून देतो मी फास्टमध्ये. काय म्हटलेलं आहे, बबलू वॉक 30 मीटर टुवर्ड द साऊथ. सगळ्यात पहिल्यांदा डब्ल्यू कुठे गेला? साऊथकडे गेला. आता जर डब्ल्यू इथे उभा असेल याचा साऊथ कुठे येणार आहे? खालच्या साईडला. ठीक आहे, कुठे गेला तो? 30 मीटर टुवर्ड द साऊथ. आणि परत पुढे काय सांगितलं आहे, टू ग लेफ्ट टर्न अँड वॉक 50 मीटर. आता हा जर साऊथला बघतोय याचा लेफ्ट कुठे येणार आहे? पलीकडे. आणि किती गेला आहे? 50. ठीक आहे, इथून इथपर्यंत गेला आहे तो 50. बघा ठीक आहे, इथपर्यंत गेला आहे 50 मीटर. अगेन टू ग लेफ्ट टर्न अँड वॉक 30 मीटर. आता याचा लेफ्ट टर्न कुठे येणार आहे मोना? वरच्या साईडला. ठीक आहे, पुढे वरच्या साईडला आला तो 30 मीटर. ठीक आहे, ह्या 30 आहे, इथे पण 30 आहे. याचा अर्थ या 2 लाईन एकदम समान आहेत. ठीक आहे, आता क्वेश्चन काय विचारला, हाऊ फार, म्हणजे परत एकदा डिस्टन्स विचारलंय. इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट, तो पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा, स्टार्टिंग पॉईंट पासून तो कोणत्या दिशेला आहे? सॉरी, हाऊ डिस्टन्स विचारलंय स्टार्टिंग पॉईंटपासून. आता स्टार्टिंग पॉईंट इथे होता, तो कुठे आता? या साईडला आहे, म्हणजे एवढा डिस्टन्स आपल्याला विचारलंय. आता जर या 2 लाईन एकमेकांना समांतर असेल, पॅरलल असेल, तर या दोघांमधलं अंतर जे आहे ते इथे 50 आहे, तर ऑब्विसली इकडे सुद्धा किती असलं पाहिजेत? 50. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर किती असणार आहे? 50. डी. बरोबर आहे आकाश? नेक्स्ट सुनील. बघा सुनील वॉक 15 मीटर टुवर्ड द साऊथ अँड टूक अ लेफ्ट टर्न. ठीक आहे, आता सुनील सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी साऊथकडे गेला. तो किती गेलाय? 15 मीटर. ठीक आहे, इथनं गेलाय, स्टार्टिंग पॉईंट हा आहे. अँड टूक अ लेफ्ट टर्न वॉक 20 किलोमीटर. ठीक आहे, बघा आता इथल्या साईडला याने आता कुठे घेतलाय? लेफ्ट टर्न. कुठे येणार लेफ्ट टर्न? इकडच्या साईडला. किती येणार आहे? 20. ठीक आहे, बघा पुढे काय सांगितलंय? 20 मीटर. अगेन ही टूक अ लेफ्ट टर्न वॉक 15 मीटर. आता परत एकदा त्यांनी लेफ्ट टर्न घेतलेला आहे, तर लेफ्ट टर्न घेऊन तो किती गेला? 15 किलोमीटर, 15 मीटर. ठीक आहे, पा काय म्हणतोय, हाऊ फार, परत डिस्टन्स विचारलंय. इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. तर स्टार्टिंग पॉईंट पासून तो कोणत्या दिशेला आहे असा क्वेश्चन विचारला आहे. तर बा स्टार्टिंग पॉईंट जर इथे एंडिंग पॉईंट हा वाला आहे, तर याच्याकडून स्टार्टिंग पॉईंट पासून एंडिंग पॉईंट कोणत्या दिशेला आहे? उजव्या साईडला आहे, म्हणजे कुठे? ईस्ट. ठीक आहे, आणि डिस्टन्स जर विचारलंय, बघा या 2 लाईन एकमेकांना पॅरलल आहे. इथे जर 20 मीटर आहे डिस्टन्स, तर हे डिस्टन्स सुद्धा किती असलं पाहिजेत? 20 मीटर. ठीक आहे, मग आपला आन्सर काय असायला पाहिजेत? 20 ईस्ट. ऑप्शन नंबर बी. कळ्या? ठीक आहे, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे? नक्की करता येतील पुढचे क्वेश्चन. ठीक आहे, बघा 5 क्वेश्चन मी सॉल्व करून दिले किंवा आज आपले झालेले आहेत. ठीक आहे, ह्याच्या पुढचे फक्त 25 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क. ठीक आहे, 30 पर्यंत होमवर्क करायचे. जो क्वेश्चन नाही आला त्याला स्किप करा, सोडून द्या. ठीक आहे, तो इथे उद्या आल्यानंतर डाऊट विचारा, तो आपण क्लासमध्ये घेऊ. क्लासमध्ये सुद्धा आणि ऑनलाईन सुद्धा. ज्यांना ऑनलाईन बघितलं ज्यांनी, ठीक आहे, त्यांना जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पिन करू शकता. या चॅप्टरचे जे डाऊट आहेत 30 पर्यंत, ठीक आहे, 6 to 30 पर्यंत जे काही डाऊट असतील ते आपण उद्या एक्सप्लेन करू. ठीक आहे, चलो गुड डे, गुड बाय.